शिकून सवरून उच्च शिक्षित झालेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, पण डोक्यात मात्र भामटेगिरीचे हायटेक प्लान्स. स्वतःचा मोबाईल नंबर वापरला तर पोलीस पकडतील म्हणून व्हॉट्सअपवर व्हर्च्युअल फेक नंबर जनरेट केला. मालकाचा विश्वास संपादन करून ड्रायव्हर म्हणून कामाला लागला आणि 12 लाखांची लक्झरी कार घेऊन पसार झाला. पण मेघवाडी पोलिसांनी या बीटेक स्टुडंटचा अफाट हुशारीची सर्व सूत्रे तांत्रिक तपासाद्वारे छाटून टाकत त्याला पुण्यातील कोंढव्यातून बेड्या ठोकल्या. नेमका कसा रचला गेलाय हायटेक चोरीचा बनाव, पहा विशेष रिपोर्ट. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर बीटेकचे शिक्षण घेतलेला 27 वर्षीय आरोपी निजामी शमशुद्दीन याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा अत्यंत गैरवापर केलाय. पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्याने स्वतःचा मूळ मोबाईल नंबर कधी वापरलाच नाही. त्याने इंटरनेटच्या सहाय्याने व्हॉट्सअपवर बनावट नंबर जनरेट केला आणि याच नंबरवरून तक्रारदार जिगर घनश्याम पटेल याच्याशी संवाद साधून ड्रायव्हरची नोकरी मिळवली. 22 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास अवघ्या 17 मिनिटांच्या कालावधीत जिजामाता रोड, पंप हाऊस, अंधेरी पूर्व येथील रामगुरुदेव सोसायटीतून आरोपीने जिगर पटेल यांची 12,45,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी XL6 स्मार्ट हायब्रिड कार चोरून नेली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी कितीही तांत्रिक क्लिप्त्या वापरल्या असल्या तरी मेघवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अत्यंत सूक्ष्म तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या जाळ्याचा वापर केला. तपासाचे धागेदोरे जोडत पथकानं थेट पुण्यातील कोंढवा भागात धाड टाकून निजामी शमशुद्दीन याला ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेली लक्झरी कार हैदराबाद येथे लपून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीनं हैदराबाद गाठून निवेदन पंचनाम्याअंतर्गत 12,45,000ची XL6 कार रितसर जप्त केली. पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाहीग्राम आणि पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं हे कौतुकास्पद कारवाई केली आहे. या कारवाईत सहभागी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरळकर, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई कापसे, खरात आणि कांजर यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुळात तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी करणाऱ्या या बीटेक स्टुडंटला वाटलं होती की तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटेल, पण मेघवाडी पोलिसांच्या सतर्कतेने आणि हायटेक तपासाने त्याच्या मुसक्या हवायला गेल्यात. आरोपी सध्या गजाआड असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी भारत 24 तासला आजच सबस्क्राईब करा.